आजच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या टाईपचे आणखीन काही प्रॉब्लेम्स डिस्कस करू, प्रॅक्टिस करू. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे कॉस इन्व्हर्स 3 sin x स्क्वेअर प्लस 4 इंटू कॉस एक्स स्क्वेअर. इथे साइन स्क्वेअर एक्स नाही आहे, साइन एकच आहे, एक्स स्क्वेअर अँगलमध्ये स्क्वेअर आहे. इथे पण कॉस एकटाच आहे, एक्सचा स्क्वेअर आहे. सो पहिल्यांदा आपण याला म्हणूया लेट y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स 3 sin x स्क्वेअर हे असं आहे प्लस 4 कॉस एक्स स्क्वेअर अँगलमध्ये स्क्वेअर आहे अपॉन 5 ॲज इट इज. पुढे देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स सेपरेट डिवाइड करूया 5 ला, म्हणजे असं होईल 3 sin x स्क्वेअर अपॉन 5 प्लस 4 कॉस एक्स स्क्वेअर अपॉन 5. सो देअरफॉर y is equal to cos inverse 3 divided by 5 sin of x square plus 4 divided by 5 cos of x square. सो आता इथे आपण काल जसं शिकलो सेम त्याच पद्धतीने इथे पण करता येईल की इथे कॉस इन्व्हर्स आहे म्हणजे आपल्याला आतमध्ये कॉस ॲडजस्ट करायचा आहे आणि हा फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी अशा पद्धतीने आपल्याला सेट करता येतो का ते जरा विचार करूया. तर तुमच्या जर लक्षात असेल तर आपल्याकडे असा एक फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस बीचा आणि तो फॉर्म्युला असा आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. cos a cos b plus sin a sin b. सॉरी यस cos a cos b प्लस sin a sin b. इथे जर मायनस असेल तर इथे प्लस साइन असतं हे लक्षात आलं. पण जर दुसरं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात ठेवा दोन्ही कॉस एकत्र आहेत आणि दोन्ही साइन पण एकत्र आहे. म्हणजे आता मला जेव्हा इथे साइनच्या बाजूला ॲडजस्ट करायचं असेल तर तो साइनच ॲडजस्ट केला पाहिजे आणि इथे ॲटोमॅटिक कॉस आला पाहिजे. सो याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो आणि तात्पुरता टेम्पररी आपण लेट 3/5 ला तात्पुरता आपण साइन ए म्हणूया. सो साइन ए ही एक मी नवीन व्हॅल्यू अज्युम केली की ज्याची व्हॅल्यू किती आहे 3/5 असेल असं आपण म्हटलं. मग जर 3/5 असेल तर कॉसची काय येते ती बघूया, 4/5 येते का, आणि जर ती आली तर आपण याला कॉस म्हणू शकतो. मग ते करून दाखवायचं की वी हॅव cos square a is equal to 1 minus sin square a identity. So is equal to 1 minus sin a ची व्हॅल्यू आहे 3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर is equal to 1 minus 3 चा स्क्वेअर 9 5 चा 25 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर येईल 25 minus 9 upon 25 is equal to 16/25. but this is cos स्क्वेअर ए. सो जर cos ए हवं असेल तर स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे म्हणजे 4/5 येऊ शकतं. सो इथे बरोबर ॲडजस्टमेंट झाली, रादर त्याने बरोबर ॲडजस्टमेंट व्हावी असाच प्रॉब्लेम डिझाईन केलेला असतो. सो तुम्ही याला अज्युम केलंत साइन ए म्हणून तर ॲटोमॅटिक 4/5 ची व्हॅल्यू किती आली बघा, कॉसच आली. हे आपल्यासाठी ॲडव्हान्टेजेस आहे. आता इक्वेशन नंबर 1 आहे ते आपण चेंज करू शकतो. सो देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम्स हा y आहे तो तसाच राहील, y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स पण तसंच राहील इंटू ब्रॅकेट 3/5 ला आपण काय म्हटलं साइन ए इंटू हे साइन एक्स स्क्वेअर आहे तसंच पुढे प्लस 4/5 ला आपण कॉस म्हणायची गरज नाही, ते आहेच आलेलंच आहे, त्याला कॉस ए म्हणू शकतो. आता आपण इथे आपण म्हणलं आपल्याला हवं ते, पण त्याप्रमाणे कॉस ए ॲटोमॅटिक आलं. इथे कॉस एक्स स्क्वेअर आहे तसंच लिहून घेतलं ब्रॅकेट कंप्लीट
सो हा फॉर्म्युला झाला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी किंवा साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो कॉस इनवर्स ऑफ कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला. म्हणजे ए मध्ये मायनस बी म्हणजे कोण आहे इथे एक्स स्क्वेअर आहे ते टाकलं. पुढे वाय इज इक्वल टू कॉस इनवर्सला कॉस गायब म्हणजे फक्त राहिलं ए मायनस एक्स स्क्वेअर. दॅट्स इट. आणि आता डेरिव्हेटिव्ह घेतलं तर किती सिम्पल काम आहे बघा. तुम्हाला फक्त म्हणायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी एक्स. एचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे शून्य ते लिहायचीच गरज नाही, मध्ये मायनस आहे ते तसंच राहील. आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. सो डी वाय बाय डी एक्सची स्टेप कधी घेतली आपण बघा एकदम फायनल स्टेपला. आणि डेरिव्हेटिव्ह किती वेळात सुटलं बघा काही सेकंदात. पण त्याच्यासाठी फेवरेबल सिच्युएशन आपण घडवून आणली. सो कॉस इनवर्सचा प्रॉब्लेम किंवा टॅन इनवर्सचा साइन इनवर्सचा म्हणजेच थोडक्यात इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम आला की लगेच सोडवायला लागलो असं करायचं नाही आहे. पहिल्यांदा त्याच्यात ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग करून आपण असं काही ॲडजस्टमेंट करायचं जेणेकरून तो इनव्हर्सच कॅन्सल होईल आणि मग प्रॉब्लेम साधा राहील. असले प्रॉब्लेम्स तुम्हाला जास्त बघायला मिळतील कोणत्याही एक्झामत. नेक्स्ट टाईपकडे वळूया. नेक्स्ट टाईपचं नाव आहे डेरिव्हेटिव्ह किंवा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये फार हायरमध्ये जात नाहीत, तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंतच जातील. येस ऑब्वियसली की पुस्तकामध्ये एन्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण आहे, पण तसा क्वेश्चन HSCला तर कधीच नाही विचारत आणि तुम्हाला CET JEEला पण रेअरली दिसेल. सो एन्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे पण मी लिहून ठेवतो. सो एन्थ लांबचं राहिलं, आधी आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तरी घ्यायचा प्रयत्न करू. व्हॉट इज सेकंड ऑर्डर मीन्स? ऑर्डर हा शब्द तुम्हाला काय सांगणार आहे बघा. ऑर्डर मीन्स किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलंय, किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतले या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार. जसं की आता आपल्याला y दिलं असेल, yचं आपण फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह घेतो, एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा आपल्याला मिळतं dy बाय dx. हे एकदा घेतलेलं डेरिव्हेटिव्ह आहे, पहिल्यांदा घेतलेलं. yचं फर्स्ट टाइम आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला dy बाय dx मिळतं, म्हणून याला काय म्हटलं जातं dy बाय dxला तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो ऑर्डर म्हणजे आपल्याला कळालं की किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं, फर्स्ट मीन्स एकदाच घेतलेलं आहे. मग दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणजे याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं, याचं एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर हे मिळालं, याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळेल. मग ते कसं लिहायचं, तर असं लिहिलं जातं dy बाय dxच, पण ते दोन वेळा घेतलं हे कळायला पाहिजे ना, म्हणून इथे डीच्या इथे वरती 2 लिहितात आणि इथे एक्सच्या वरती 2 लिहितात. वाचायचं कसं आहे बघा, dy बाय dx वाचत होतं याला, याचं वाचन करायचं आहे d2y अपॉन dx2, d2y बाय dx2, d2y dx2, d2y dx2. दॅट्स इट. किंवा काही जण असं पण म्हणतात, तर मला अशी सवय आहे, म्हणजे मी काय माझी इन्व्हेंट केलेली पद्धत नाही, तुम्हाला पण बऱ्याच ठिकाणी असं शिकायला मिळेल, d2y बाय dx स्क्वेअर. सो बोलताना आपण स्क्वेअर बोलतो, पण हा स्क्वेअर ॲज इफ स्क्वेअर नाही आहे, 5चा स्क्वेअर 25 असं नाही आहे. हे 2 हा अंक फक्त एवढं सांगतो की आमचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेऊन झालेलं आहे. याचा अर्थ हा आपल्याला सांगतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. राईट. सो कोणाचं 2 वेळा घेऊन झालं, वायचं एकदा घेतलात तर इथे आलात, याचं आणखीन एकदा घेतलात तर इथे आलात. म्हणजेच काय, dy बाय dx आपण एकदाच घेऊन इथे पोहोचलोय, पण वायचं किती वेळा घेऊन पोहोचलो, 2 वेळा, 1 आणि इथून पुढे 2, म्हणून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y. मग असं लिहिलं जर d3y बाय dx3 किंवा d3y बाय dx3, तर याचा अर्थ काय,
थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे 3 वेळा घेतलं. असं 4 वेळा घेऊ शकता, 5 वेळा घेऊ शकता, 10 वेळा घेऊ शकता, 20 वेळा घेऊ शकता, 25 वेळा घेऊ शकता. असं nth वेळा तुम्हाला जेवढं मनात वाटेल, कंटाळ येत नाही तोपर्यंत तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. दॅट इज nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुढे असं लक्षात आलं, काही फंक्शन्स अशी असतात की त्यांची nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येतच नाहीत, म्हणजे ती काय होतात, नंतर 0 होऊन जातात. जसं की समजा मी एक असं फंक्शन घेतलं, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर तुम्ही याचं एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या फर्स्ट टाइम. वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x, राईट. आता मला याचं परत एकदा घ्यायचं, म्हणजे वायचं सेकंड टाइम. हे फर्स्ट टाइम झालं, आता पुन्हा एकदा घेतोय सेकंड टाइम, दॅट इज d2y/dx2. याचं घेणार 2 कॉन्स्टंट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे उत्तर आलं 2. आता मला असं वाटलं आणखीन एकदा घ्यावं थर्ड टाइम, तर आता होणार d3y/dx3. मग 2 कॉन्स्टंट आहे, 2चं डेरिव्हेटिव्ह 0. आता भले माझी इच्छा असेल की याचं अजून एकदा घ्यावं, तर ते काय घेणार ना, d4y/dx4, पण 0चं काय राहणार, 0च, कारण कॉन्स्टंट आहे. मग हे काय फालतूगिरीच झाली ना, हे 0 आहे, त्याचं परत कशाला घ्यायचं, 0च. मग असं काय पुढे मी 10-15 वेळा घेईन, पण दरवेळेला उत्तर 0च येणार आहे, तर उगाचच काही घेण्यात पॉईंट नाही. त्यामुळे आपण ही जी रॅली असते डेरिव्हेटिव्ह घेण्याची, कुठेतरी जाऊन थांबवतो. पण हे सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. काही काहींचं डेरिव्हेटिव्ह कधीच थांबणार नाही, कधीच नाही थांबणार. आपण या जगात असो नाही तर नसो, ते डेरिव्हेटिव्ह थांबणार नाही. फॉर एक्झाम्पल, y इज इक्वल टू e⁻x आलं, तर याचं डेरिव्हेटिव्ह कधी संपणारच नाही आहे. याचं फर्स्ट टाइम घेतलात तुम्ही dy/dx मिळेल, याचं डेरिव्हेटिव्ह e⁻x. याचं सेकंड टाइम घ्याल, याचं पुन्हा एकदा e⁻x. थर्ड टाइम घ्याल e⁻x. फोर्थ टाइम e⁻x. फिफ्थ टाइम e⁻x. सिक्स्थ e⁻x. सेवन e⁻x. असं तुम्ही कितीही घेत बसलात, 1 करोड वेळा घ्या, शेवटला उत्तर e⁻xच येईल, आणि परत एकदा घेतलं तरी e⁻xच येईल. सो कधी कधी ती डेरिव्हेटिव्ह संपतच नाही, मग तुम्ही कधी कितीही घेऊ शकता. आणखीन एखादं एक्झाम्पल घेतलं, y इज इक्वल टू sin x. कधीच संपणार नाही. sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x, cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. पुन्हा हे मायनस साईन, तसंच sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x. पुन्हा हे मायनस साईन, तसंच cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. म्हणजे मायनस मायनस प्लस झालंय. पुन्हा परत तेच cos sin, sin cos, हे चालूच राहणार. सो डेरिव्हेटिव्ह संपणार नाही. पण काही ठिकाणी डेरिव्हेटिव्ह संपतं म्हणजे काय, ते पण संपत नाही. 0चं पुढे 0 0 0 असं लिहू शकतो, पण ठीक आहे, ॲटलिस्ट नल व्हॅल्यू आली जिथे आपण थांबू शकतो. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला जास्त पुढे नाही जायचं, आपल्याला 2 वेळाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. एकदा y दिलेलं असेल, त्याचं फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह घ्या, dy/dx मिळेल. याचं पुन्हा एकदा घ्या, म्हणजे d2y/dx2 मिळेल. म्हणजेच थोडक्यात yचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं. इथून इथे एकदा, इथून इथे 2दा. आपल्याला इथपर्यंतच जायचं आहे. काही प्रॉब्लेम्समध्ये d2y/dx2 काढा म्हणून सांगतील, काही प्रॉब्लेममध्ये शो दॅट. नॉर्मली या टाईपमध्ये शो दॅटवाले प्रॉब्लेम जास्त येतात, ते पण आपण बघू. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे डबल डेरिव्हेटिव्ह आहे ना d2y/dx2, याचा उपयोग होणार आहे आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल. सो हे पण खूप महत्त्वाचं आहे. सुरुवात करूया आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम्स बघायला. एक सिंपल घेतो मी. इफ y इज इक्वल टू
एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. देन फाइंड d2y बाय dx2. याचा अर्थ काही वेगळं नाही करायचं, स्क्वेअर वगैरे नाही घ्यायचं आहे, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे. येस. आता ते बघूया. वी हॅव y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. खाली आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता आपण थोडं डायरेक्ट घेऊ yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. राईट साईडला डेरिव्हेटिव्ह घेणार. 3 टर्म्स आहेत, 3 टर्म्स सेपरेट आहेत, मध्ये प्लस आहे, त्यामुळे लिनियरिटी. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x, 2 कॉन्स्टंट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल 1 प्लस 5 कॉन्स्टंट आहे, एकटाच आहे आणि तो, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. सो आपल्याला एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन पूर्ण काम झालं. दॅट इज 2x प्लस 2 × 1 2. इथे पोहोचल्यावर परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणून मी परत म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता dy बाय dxचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेताय परत एकदा, म्हणजे 2 वेळा घेऊन झालं, म्हणून इथे असं लिहायचं d2y बाय dx2 इज इक्वल टू, याचं घ्यायचं आहे राईट साईडला, परत लिनियरिटी वापरता येईल, 2 सेपरेट आहेत. त्यातलं 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 येणार, कारण 2 हा कॉन्स्टंट, xचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस हा 2 आहे तो एकटाच आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. सो आपण फायनल स्टेपला पोहोचलो. d2y बाय dx2 डबल डेरिव्हेटिव्ह, त्याला डबल डेरिव्हेटिव्ह पण म्हणू शकता, थोडं टेक्निकल लँग्वेज नाही आहे ती. डबल डेरिव्हेटिव्ह, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह, पण खरं नाव काय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. 2 × 1 2 आलं. एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगायचा राहिला तो बघा, d2y बाय dx2 हे काही स्क्वेअर नाही आहे, हे लक्षात घ्या. हा 2 अंक फक्त आपल्याला एवढाच सांगतो की yचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे xने. आणि जर मी असं लिहिलं dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर हे दोन्ही सेम नाही आहे, हे काही इक्वल नाही आहे, हे दोन्हींचा अर्थ एकच नाही. इथे स्क्वेअर आहे, या स्क्वेअरचा अर्थ दुप्पट, स्क्वेअरचा अर्थ दुप्पट मीन्स त्याच टर्मने त्याला मल्टिप्लाय करणे, दुप्पट नव्हे, त्याच टर्मने त्यालाच मल्टिप्लाय करण्यासारखं आहे. पण डेरिव्हेटिव्ह किती वेळा घेतले बघा, dy बाय dx म्हणजे एकदाच. सो या टर्मचा अर्थ होतो असा होतो की dy बाय dx एकदाच डेरिव्हेटिव्ह घेतलं, त्याने त्यालाच मल्टिप्लाय केलं, dy बाय dxनेच dy बाय dx ला मल्टिप्लाय केलं, म्हणजेच थोडक्यात स्क्वेअर केला. आणि इथे जो 2 आहे त्याचा अर्थ वेगळा आहे, त्याचा अर्थ आहे की yचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं. इथे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलंय, इथे एकदाच डेरिव्हेटिव्ह घेतलाय, फक्त ती टर्म परत मल्टिप्लाय केली, इथे काही मल्टिप्लिकेशन नाहीये, हे आधी समजून घ्या. फर्स्ट प्रॉब्लेम ऑन सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता आपण ह्याची प्रॅक्टिस करू. सो पहिल्यांदा आपण असं लिहून घेणार, वी हॅव, जे फंक्शन दिलं आहे त्याला y म्हणून घ्यायचं, y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस 2x मायनस 9. याला म्हणायचं प्रॉपर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो d बाय dx ऑफ y इज इक्वल टू d बाय dx ऑफ एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस 2x मायनस 9. मग yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असतं, ते तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकाचं सेपरेट घेऊ शकतो लिनियरिटीने. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येईल 3, पुढे येणार आणि वरतून एक वजा होणार 3x स्क्वेअर प्लस 7 कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 2 कॉन्स्टंट ॲज इट इज, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस 9 हा एकटाच आहे, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आला. हे झाल्यावर मी परत ते डेरिव्हेटिव्ह घेणार, मी म्हणणार परत डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण आधी आपण काय करूया, जरा हे सिम्प्लिफाय करूया. जस्ट अ सेकंड. dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस हे 7 दुणे 14x आणि हे मायनस 2. आधी एवढंच राहील आणि मग आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. खाली म्हणणार मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट
2x अगेन. सो परत येईल डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स, लेफ्ट साईडला पण डेरिव्हेटिव्ह, राईट साईडला पण डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी एक्स ऑफ 3x स्क्वेअर प्लस 14x मायनस 2. पुढे डी वाय बाय डी एक्स परत एकदा घेतोय म्हणजे 2 वेळा घेऊन झालं, म्हणजे आपण असं लिहिणार d2y बाय dx2 इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 14 कॉन्स्टंट xचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2चं 0. फायनली आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह मिळालं d2y बाय dx2 इज इक्वल टू 6x प्लस 40. दॅट्स इट, प्रॉब्लेम संपला. सेकंड प्रॉब्लेम सेम टाईप, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुन्हा त्याच पद्धतीने वी हॅव y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. खाली आपण म्हणणार चलो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिल्यांदाच घेतोय डी बाय डी एक्स ऑफ वाय, वायचं डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. पुढे वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स येईलच, इज इक्वल टू इथे माझ्या लक्षात आलं इथे काय प्लस मायनस नाही आहे, सेपरेट नाही घेता येणार, यू इंटू व्ही वापरायला लागेल, इंटू आहे. सो फर्स्ट एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स ई रेस टू एक्स प्लस सेकंड म्हणजे कोण ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट इज एक्स स्क्वेअर. सो देअरफॉर डी वाय बाय डी एक्स आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स आहे तसंच, प्लस हे ई रेस टू एक्स आहे ते लिहून घेतलं इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. सो फायनली आपल्याला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. एक काम करूया आपण, दोघांमधून आहे ना ई रेस टू एक्स कॉमन घेऊया. खरं तर एक्स पण येतोय दोघांमधनं कॉमन, पण तो नको, फक्त ई रेस टू एक्स कॉमन घेऊया. म्हणजे आतमध्ये हा एक्स स्क्वेअर राहील, मध्ये हे प्लस राहील आणि हा 2x हे एवढेच ब्रॅकेटमध्ये राहतील, ते जास्त बरं आहे. आता हे झालं की पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह, म्हणून मी म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन. हे अगेन शब्द नाही लिहिला तरी काही हरकत नाही. सो डी बाय डी एक्स दोन्ही साईडला घ्यायला पाहिजे, डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह लेफ्ट साईडला आणि इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस होल टर्म ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2x. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल दोन फंक्शनच्या मध्ये परत इंटू आलं, परत यू इंटू व्ही वापरायचं. वाय डी वाय बाय डी एक्सचं पुन्हा एकदा घेत आहे म्हणजे d2y बाय डी एक्स स्क्वेअर येईल, राईट. पुढे यू इंटू व्ही, चलो धडाधड. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. देअरफॉर आता इथे झालंय काम, म्हणजे ते d2y बाय डी एक्स स्क्वेअर आहे तसंच लिहायचं, हे ई रेस टू एक्स तसंच लिहिले. याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, सेपरेट घेऊ शकतो. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मध्ये प्लस 2 कॉन्स्टंट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, म्हणजेच थोडक्यात 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 ते लिहिलं. पुढे प्लस हा ब्रॅकेट आहे तसाच एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. ठीक आहे, म्हणजे हे पण एक झालं. सो देअरफॉर d2y बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, दोघांमध्ये कॉमन काय आहे ई रेस टू एक्स, मगाच सारखंच घेतलं. आता हा ब्रॅकेट राहिला, ब्रॅकेटमध्ये कोण आहे बघा 2x आहे प्लस आहे 2 आहे, मध्ये प्लस. याच्यातला पण ई रेस टू एक्स बाहेर गेला म्हणजे हे दोघं राहिले एक्स स्क्वेअर प्लस 2x. फायनल स्टेप जरी नाही लिहिलीत ना तरी पूर्ण मार्क मिळणार आहेत. डेरिव्हेटिव्ह इथे घेऊन संपलं, एवढंच लिहून आलात फुल मार्क्स, एवढं लिहिलात फुल मार्क्स. पण ते का चांगलं लिहावं, इम्प्रेशन आहे चांगला. बरं तो हे उत्तर सोडून आलात, एवढंच लिहून आलात आणि त्याच्याकडे चेक करताना जर असं वेगळं उत्तर असेल जसं आता आपलं येणार आहे तसं, तर तो कन्फ्यूज होईल पटकन, गडबडीत म्हणायला रे काय अर्धवट सोडवलं, चला 4 पैकी 3 मार्क असं करू शकतो. आणि जर MCQ असेल तर MCQला जसं ऑप्शन असेल तसं तुम्हाला जायलाच लागेल. सो हा ई रेस टू एक्स लिहिला आपण. ह्याच्यात बघा सगळ्यात मोठा एक्स स्क्वेअर आहे तो आधी लिहिला,
इथे 2x आहेत आणि इथे 2x आहेत, 2 आणि 2 म्हणजे 4x झाले आणि प्लस हा 2 आहे तसाच. सो आता अजून काय आपल्याला करता येणार नाही. सो आपलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करून झालेलं आहे. लिहून घ्या. आपण आणखीन प्रॉब्लेम बघू. येस, थर्ड प्रॉब्लेम, सेम टाइम बघूया आपण आता. y इज इक्वल टू e⁻²x आहे, म्हणजे x च्या बदली 2x आलेला आहे. अलर्ट राहा. sin 3x, x च्या बदली 3x आलेला आहे, म्हणजे कंपोजिट वापरायला लागणार आहे. पुढे म्हणूया आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊया. d/dx ऑफ y इज इक्वल टू d/dx ऑफ दिस e⁻²x इंटू sin 3x. So therefore y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू, इथे u इंटू v लागू पडेल, दॅट इज e⁻²x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे sin 3x मध्ये प्लस सेकंड म्हणजे कोण, sin 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे कोण, हा e⁻²x. तर मग डेरिव्हेटिव्ह घेऊया. ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू हा e⁻²x फर्स्ट आहे तो लिहूनच घ्यायचा असतो. तर sin 3x डेरिव्हेटिव्ह आपल्याला आता भरपूर प्रॅक्टिस झाली आहे. sin x डेरिव्हेटिव्ह cos x म्हणजे sin 3x डेरिव्हेटिव्ह cos 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. हे पण आता लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहिलं तरी काही हरकत नाही. मध्ये प्लस sin 3x इंटू e⁻² डेरिव्हेटिव्ह e⁻x असेल तर e⁻²x डेरिव्हेटिव्ह e⁻²x असणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x अगेन, बिकॉज एक्सच्या बदली इथे 2x आला, इथे एक्सच्या बदली 3x आला आहे. सो आणखीन एक स्टेप करूया, दॅट इज dy/dx इज इक्वल टू, म्हणजे पूर्ण डेरिव्हेटिव्ह होईल हा e⁻²x तसाच, cos 3x तसंच, आणि आता या 3xचं डेरिव्हेटिव्ह 3 येतं तर ते आपण पुढच्या बाजूलाच लिहूया, नाही ते जास्त बेटर राहील, काही चूक होणार नाही आपल्याकडनं. सो 3xचं डेरिव्हेटिव्ह 3 ते मी पुढच्या बाजूला लिहिलं आणि cos 3x ला तसंच लिहून घेतलं. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. पुढे प्लस sin 3x ला तसंच लिहून घेऊया इंटू, आता इथे बघा 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 येणार, ते आधी लिहिलं, आणि मग हे e⁻²x आहेत तसेच्या तसे लिहून ठेवले. तर पुढे मला असं लक्षात आलं की यांच्यात परत कॉमन दिसतंय काहीतरी. इथे बघा e⁻²x आहे, इकडे पण e⁻²x आहे. सो घेऊया कॉमन e⁻²x. सो देअरफॉर dy/dx इज इक्वल टू e⁻²x मी कॉमन घेतला, म्हणजे आतमध्ये हे एक 3 आणि cos 3x एवढंच राहील, 3 cos 3x. मध्ये हे प्लस साईन आहे ते प्लस पण राहील, आणि हा e⁻²x बाहेर गेल्यामुळे आता याच्यात sin 3x राहिले, आणि त्याच्याबरोबर हा जो इथे 2 दिसतोय तो पण राहिला, तर 2 लिहून ठेवला. इथे आपलं पहिलं डेरिव्हेटिव्ह घेऊन पूर्ण झालंय. आता आपल्याला परत एकदा घ्यायचं आहे. पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल की हा e⁻²x आणि हे अख्खच्या अख्खं जे दिसतंय 3 cos 3x प्लस 2 sin 3x, या दोघांमध्ये कुठलं चिन्ह आहे, इंटू, u इंटू v परत लागेल. तुम्हाला पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. नेक्स्ट स्टेप आता आपण बघू की डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. अगेन सी, आता खरं मला इथे याचं घ्यायचं डेरिव्हेटिव्ह, पण मी इथे का नाही लिहित आहे, जागा नाही पुरणार म्हणून, तर इथे लिहितो. सो d/dx ऑफ dy/dx, लेफ्ट साईडला घेतलं डेरिव्हेटिव्ह तसंच राईट साईडला पण घेणार, e⁻²x इंटू 3 cos 3x प्लस 2 sin 3x, ब्रॅकेट कंप्लीट. सो देअरफॉर dy/dx परत एकदा आपण घेतोय, म्हणजे ते डेरिव्हेटिव्ह येणार d2y/dx2 इज इक्वल टू, इथे u इंटू v लावायचं आहे सावकाशीने. फर्स्ट म्हणजे कोण आहे, e⁻²x हा पहिला, आणि हा अख्खाच्या अख्खा ब्रॅकेट म्हणजे दुसरा. सो पहिला गुणिले
दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं म्हणजे अख्ख्या ब्रॅकेटचं, 3 cos 3x प्लस 2 sin 3x प्लस सेकंड म्हणजे हा अख्खा ब्रॅकेट लिहून घ्यायचा, 3 cos 3x प्लस 2 sin 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे कोण, e raised to 2x. सो आय नो की स्टेप मोठी होते, म्हणून मी इकडे काही गडबड केली नाही, ते अर्धवट लिहित राहायला लागतं. तुम्ही पण पेपर लिहिताना शक्यतो जी स्टेप असेल ती एका ओळीत कशी बसेल याच्याकडे जास्त लक्ष द्या, चुका कमी होतील. पुढे therefore d2y by dx square is equal to, हे e raised to 2x तसंच लिहून ठेवतो आता मी. आता आपल्याला काय करायचं बघा, आतमध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, हे डेरिव्हेटिव्ह आतमध्ये घ्यायचं आहे, दोघांचं सेपरेट घेऊ शकतो बिकॉज मध्ये प्लस आहे, त्यामुळे इथे काही टेन्शन नाही, इथे आतमध्ये काही u इंटू v लागत नाही, पण ते नीट घ्यायला पाहिजे. 3 कॉन्स्टंट आहे, लिहून घेतला. cos 3x डेरिव्हेटिव्ह आठवलं, मला आठवलं cos x डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x असतं, तर cos 3x असणार मायनस साइन 3x, पण xच्या जागी कोण आलाय 3x, सो पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. सो 5 टेक्निक कायम आपल्या जवळ ठेवायच्या, कंपोजिटमध्ये लक्षात आला. पुढे प्लस आहे तर लिहिला प्लस, हा 2 आहे तो 2 लिहिला, तर साइन 3x डेरिव्हेटिव्ह येणार cos 3x इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. इथे आपलं डेरिव्हेटिव्हचं काम संपलं, पहिल्याचा याचं विषय संपला. पुढे हे प्लस साइन आहे ते प्लस लिहायलाच पाहिजे, हे आहे तसं कॉपी करायला पाहिजे. 3 cos 3x प्लस 2 sin 3x ॲज इट इज, आणि मग e raised to 2x चा विचार करायला पाहिजे. e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह येणार e raised to 2xच इंटू परत 2x च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला लागेल, बिकॉज एक्सच्या जागेवर कोण आलाय 2x आलेला आहे. नाव अगदी फायनल स्टेप जिथे आपलं डेरिव्हेटिव्ह घेऊन तरी पूर्ण होईल, हा e raised to 2x इंटू ब्रॅकेट. आता जरा डायरेक्ट करूया बघा, 3x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 3, तो आपण कुठे लिहितो पुढच्या बाजूला. मग हा जेव्हा 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 येईल आणि ते आपण पुढे लिहिणार तेव्हा या 3 ला मल्टिप्लाय होईल की नाही, म्हणजे 9. सो असं डायरेक्ट लिहिलं तरी चालू शकेल, किंवा मी काय करतो, चलो लिहितो, आळस नाही करत, -3 sin 3x. ही माझा प्रॉब्लेम आहे, मी शिक्षक आहे, सो कोणालाही तुमच्यातल्या एकालाही गडबड नको व्हायला. तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करताना किती स्किप करा, काही टेन्शन नाही. 3x डेरिव्हेटिव्ह 3 मध्ये प्लस 2 cos 3x आहे तसंच इंटू 3x डेरिव्हेटिव्ह 3 हे लिहून घेतलं. पुढे प्लस हा ब्रॅकेट आहे तसाच उतरवायचा आहे, 3 cos 3x प्लस 2 sin 3x इंटू e raised to 2x ला उतरवून घ्या इंटू 2x डेरिव्हेटिव्ह 2 असेल. चला एक आणखीन एक स्टेप करू आणि मग थांबू. कॉमन वगैरे घ्यायलाच पाहिजे असा कोणीही नियम केलेला नाही. सो d2y by dx square इज इक्वल टू e raised to 2x ॲज इट इज. आता मी हे जे म्हणत होतो, हा 3 आहे तो याला मल्टिप्लाय होणार ना, पुढे लिहितो म्हणजे 3 त्रिक 9, सो -9 sin 3x प्लस तसंच हे 3 इथे पुढे लिहिले तर 3 दुणे 6 म्हणजे 6 cos 3x ब्रॅकेट कंप्लीट. पुढे हा जो प्लस आहे तो तसाच, 3 cos 3x प्लस 2 sin 3x आहे तसेच उतरवायचे. हा 2 जो आहे ना तो पुढच्या बाजूला लिहायचा, तो इथे पुढे लिहू शकता, आणि हा e raised to 2x तसाच राहील. इथे बघा जरा तुम्ही, कुठेही d by dx राहिलेलं नाही, कुठेही डेरिव्हेटिव्ह राहिलेलं नाही, म्हणजे आपलं उत्तर झालेलं आहे, फाइंड करून पूर्ण झालेलं आहे. पण काय आहे, हे आणखीन सोडवता येण्यासारखं आहे. समजा HSCला नाही सुचलं, एवढंच लिहिलं मार्क मिळतील, पण आपण तर प्रॅक्टिस करायला पाहिजे की बा पुढे सुटलं तर कसं सुटेल. तर फार काही नाही होणार. इथे बघा e raised to 2x मगाशी जसं कॉमन घेतलं तसं इथे e raised to 2x मला दिसतोय, इथे पण दिसतोय. कॉमन घेऊया म्हणजे हे एकत्र आले ना की बेरीज वजाबाकी काहीतरी होईल, त्यांच्यात कॅन्सल होतील किंवा ॲड होतील, सबट्रॅक्ट होतील. आणखीन आपण काय करू शकतो बघा पुढे, therefore d2y by dx square is equal to
या दोघांमध्ये e⁴ दिसतोय, जो मी हायलाईट केलाय तो कॉमन घेऊया. आता याच्यातनं बाहेर गेल्यावर याच्याकडे काय काय राहिलं बघा, हे राहिलं, दॅट इज -9 sin 3x 6 cos 3x. हा 2 आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. 2 × 3 म्हणजे +6 cos 3x. तसंच हा 2 याला पण मल्टिप्लाय होणार, हा 2 सगळ्यांसाठी आहे. 2 × 2 4, सो +4 sin 3x. एवढं सगळं आतमध्ये राहिला. सो देअरफोर d2y/dx² इज इक्वल टू e⁴ इंटू ब्रॅकेट. आता हे जर साईनवाले बघितलेत तर -9 आहेत, आणि इथे साईनवाले बघितले तर 4 आहेत. -9 आणि +4 म्हणजे -5 sin 3x प्लस, आणि हे 6 वेळा cos 3x अधिक 6 वेळा cos 3x म्हणजे 12 वेळा cos 3x होतील. एवढं तुम्ही लिहिलं की तुमचं उत्तर पूर्ण झालं. अगदीच तुम्हाला ऑप्शन असा दिसेल, नॉर्मली मॅथ्समध्ये जो ट्रेंड आहे, पॉझिटिव्ह आधी लिहावा आणि मग निगेटिव्ह, दॅट इज -5 sin 3x. हे अशा पद्धतीने फायनल उत्तर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम, x² × log x. सेम काम करायचं आहे. चलो तुम्ही पण माझ्याबरोबर सोडवा. वी हॅव y इज इक्वल टू x² × log x. खाली म्हणायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो d/dx ऑफ y इज इक्वल टू d/dx ऑफ x² × log x. सो इथे y चं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx. इकडे u × v लागेल, x² म्हणजे पहिला, इंटू डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं म्हणजेच कोणाचं, log x मध्ये प्लस, मग log x सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं, पहिल्याचं म्हणजेच x². सो पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, मराठीतलं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू x² इंटू log xचं डेरिव्हेटिव्ह येईल 1/x प्लस हा log x आहे तसाच लिहून घ्यायचा आहे, आणि x² डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे 2x. इथे आपण काय करू शकतो, एक x उडवू शकतो, आणि फायनली आपल्याला dy/dx काय मिळेल, एक x उरला आहे इथे, x × 1 म्हणजे x प्लस हे x × 2x मीन्स 2x² असं लिहाल आणि सगळं चुकेल. लॉगमध्ये असं काही मल्टिप्लाय होत नसतं. हे जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते पुढे लिहायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. पुढे परत म्हणायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. अगेन सो दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊया. इथे येईल d/dx ऑफ dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ x प्लस 2x log x. राइट, ओके. नाउ इथे डबल डेरिव्हेटिव्ह आला, d2y/dx² इज इक्वल टू, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आपण, नक्कीच घेऊ शकतो, बिकॉज मध्ये प्लस आहे. या एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येईल. चला याचा विषय संपला. मध्ये प्लस, याच्यात मात्र काय दिसतंय मला, u × v दिसतंय, कारण 2 जण आहेत. सो 2 ला बाजूला ठेवू आपण, आणि हे जे उरलेलं आहे x × log x यांचंच डेरिव्हेटिव्ह घेऊ u × v. 2 ला आपण लिहून घेतला. सो परत तेच, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स log x प्लस सेकंड मीन्स log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे कोण, x. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. सो फायनली d2y/dx² इज इक्वल टू, हा 1 आहे तसाच, मध्ये प्लस आहे तसं, बाहेर 2 आहे तसंच, ब्रॅकेट हा x लिहून घेतला इंटू log xचं डेरिव्हेटिव्ह येईल 1/x मध्ये प्लस हा log x आहे तो लिहून घ्यायचा, आणि ह्या एक्सचं मात्र काय येणार, 1 येणार आहे, ब्रॅकेट कंप्लीट. इथे एक्सला एक्स आपण उडवू शकतो. सो d2y/dx² इज इक्वल टू हा 1 मध्ये प्लस हा 2 ब्रॅकेट
एक्स एक्स गेल्यामुळे आता 1 एकटाच राहिला, मध्ये प्लस लॉग एक्स इंटू 1 काय येणार आहे, तर लॉग एक्सच येणार आहे. इथे डेरिव्हेटिव्ह पूर्ण झालं. दिस इज युअर आन्सर. पण आणखीन एखादी स्टेप करू शकता, ती म्हणजे काय, ह्या 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. सो d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 2 इंटू 1 2 आणि 2 इंटू लॉग एक्स म्हणजेच 2 लॉग एक्स. तर याच्यात आणखीन एक स्टेप होईल. 1 प्लस 2 3 होतात. 3 प्लस 2 लॉग एक्स. अशा पद्धतीने इथे आपण पोहोचलो. तर ही मी दाखवलं असं. तुम्ही काय असंच सोडवायला पाहिजे असं काही नाही. काही जण काय करतील, इथे dy बाय dx मध्ये दोघांमधनं x कॉमन घेतील. या दोघांमध्ये x कॉमन घेतला की मग डेरिव्हेटिव्ह घेतील. तुम्ही कसंही करा, शेवटला तुम्ही पोहोचणार इथेच. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये वी हॅव, चलो दबा तब, साइन ऑफ लॉग एक्स. चलो बोलो, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आएगा ते डी बाय डी एक्स ऑफ वाय. इकडे पण डी बाय डी एक्स ऑफ साइन लॉग एक्स. तर इथे लक्षात आलं, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, पुढे माझ्या असं लक्षात आलं की साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मला पाठ आहे कॉस एक्स, मग साइन लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार कॉस लॉग एक्स. वाय नॉट. पण एक्सच्या जागी कोण आलं हे पण माझ्या लक्षात आलेलं आहे. एक्सच्या जागी लॉग एक्स आलं आहे. नॉर्मली हा प्रॉब्लेम असतो साइन एक्स, एक्सला काढून तिथे लॉग एक्स आला आहे. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला लागेल. ते केलं झालं. पहिलं डेरिव्हेटिव्ह पटकन सुटलं. डी बाय डी एक्स ऑफ सी कॉस लॉग एक्स इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. झालं गडबड. आता इथे 2 रस्ते फुटतात. एक तर तुम्ही u इंटू v वापरू शकता. याला 1 म्हणायचं आणि याला 2 म्हणायचं, म्हणजे 1/x ला 2 म्हणायचं. किंवा u/v पण वापरू शकता. सो मी u/v ने दाखवतो. चला, u/v ने कसं करणार, आधी मी dy बाय dx लिहून घेतो. dy बाय dx इज इक्वल टू लॉग कॉस लॉग एक्स इंटू 1 म्हणजे कॉस लॉग एक्सच राहील आणि खाली सगळ्याला अपॉन एक्स आहे. सो आता तुम्हाला u इंटू v दिसत असेल, राईट. सो ही सिच्युएशन बरोबर u इंटू v मध्ये बसते. सो आपण त्याने पण सोडवू शकतो. अदरवाईज इथेच कोणीतरी याला u म्हटलं इंटू याला v म्हटलं तर u इंटू v ने पण सोडवू शकतो. सेम येणार, डोंट वरी. चलो डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे डेरिव्हेटिव्ह घेऊया. डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कॉस लॉग एक्स अपॉन एक्स. सो आपण याचं डबल डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर होईल d2y बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथे तो u अपॉन v चा फॉर्म्युला, दॅट इज डिनॉमिनेटर x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे कोण, कॉस लॉग एक्स, मायनस न्यूमरेटर, न्यूमरेटर म्हणजे कोण, कॉस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे कोण, एक्स. ब्रॅकेट कंप्लीट. पहिला गुणिले दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. तसंच इथे डिनॉमिनेटर म्हणजे एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, मग मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. या सगळ्याला अपॉन असतं डिनॉमिनेटरचं स्क्वेअर. सो फायनली d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, हा x लिहून घेऊया. कॉस लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस साइन लॉग एक्स. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतं, मग कॉस लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन लॉग एक्स. पण त्याला इंटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स करावं लागेल, कारण एक्सच्या बदली कोण आलं आहे, लॉग एक्स. पुढे हे मायनस साइन तसंच, हे कॉस लॉग एक्स पण तसंच. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1च असतं, सो इंटू 1 लिहा, नाही तर लिहू नका, काही फरक नाही पडत. आणि पुढे काय, अपॉन एक्स स्क्वेअर आहे तसंच. तर जवळपास संपलाच प्रॉब्लेम.
अजून इथे एकच काम राहिलं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेणं, कारण आपण इथे कॉस्टचं घेतलं तेव्हा एक्सच्या बदली लॉग एक्स आल्यामुळे आपण त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करून ठेवलं आहे, ते आता सिम्प्लिफाय करूया. सो d2 y बाय dx2 इज इक्वल टू एक्स, देन हे मायनस कॉस नाही साईन, एक काम करतो हे मायनस साईन पण पुढे लिहितो, मायनस एक्स इंटू साईन ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, ते लिहिलं, मध्ये हे मायनस, याला 1ने मल्टिप्लाय झालं तर काय फरक पडणार आहे, तर काहीच नाही, हे आहे तसंच लिहून घेऊया. आणि या सगळ्याला अपॉन कोण आहे खाली x² पण आहे. इथे कसं लक्षात येत आहे, हा जो इथे x आहे तो आणि हा इथे जो 1/x आहे तो कॅन्सल होतील आणि फायनली आपल्याला एक उत्तर मिळेल, ते मी इथे या कोपऱ्यात लिहून टाकतो. d2y बाय dx2 इज इक्वल टू मायनस, हे आहे साईन तसंच राहिलं, देन साईन लॉग एक्स, देन हे मायनस कॉस लॉग एक्स, मायनस कॉस लॉग एक्स, आणि या सगळ्याला अपॉन एक्सचा स्क्वेअर. दिस इज आवर फायनल सॉल्युशन. प्रॉब्लेम खतम. सो एक नवीन प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या समोर आता आलेला आहे. खरं तर आपलं टार्गेट आहे की हे शो दॅट करून दाखवणे, पण त्या शो दॅट करण्यामध्ये आपल्याला कोणाची गरज पडणार आहे, d2y बाय dx² ची गरज पडणार आहे. म्हणून आपल्याला आधी हे फाइंड केलं पाहिजे. सो पहिल्यांदा आपण ते करूया. पहिल्यांदा आहे वी हॅव y इज इक्वल टू एक्स प्लस टॅन एक्स, हे आपल्याला दिलं आहे. आता आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. पहिल्यांदा मी म्हणणार आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वायचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस होल टर्म एक्स प्लस टॅन एक्स, राईट. देन वायचं डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथे आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार 1 मध्ये प्लस टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह इज सेक स्क्वेअर एक्स. दॅट्स इट. इथे पहिलं डेरिव्हेटिव्हच संपलं, पण त्याची गरजच नाही, आपल्याला दुसऱ्या डेरिव्हेटिव्हची गरज आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणूया आपण. पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. तर असं लक्षात येत आहे डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स. सो याचं डेरिव्हेटिव्ह आलं d2y बाय डी एक्स स्क्वेअर. हे आता आपल्याला पाठच झालं आहे. 1 सेपरेट घेऊ शकतो की नाही, तर हो, मध्ये प्लस आहे. 1चं डेरिव्हेटिव्ह 0, चला एक काम सोपं झालं, मध्ये प्लस. तर सेक स्क्वेअर एक्सचं कसं घेणार, तर आपल्याला हे लक्षात येतं आहे की सेक स्क्वेअरचा फॉर्म्युला नाही आहे, पण आपण या सेक एक्सला असं तर समजू शकतो की नाही की सेक एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे थोडक्यात एक्स स्क्वेअर असल्यासारखंच आहे, फक्त एक्सच्या जागी कोण आलं आहे सेक स्क्वेअर एक्स, सॉरी सेक एक्स आलं आहे, एक्सच्या बदली सेक एक्स आलं आहे. स्क्वेअर आहेच दोन्ही ठिकाणी. मग जर तुम्ही एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x लिहित असाल तर सेक एक्स स्क्वेअरचं काय लिहिणार 2 टाइम्स सेक एक्स. सो हा 2 पुढे येणार, सेक एक्स आहे तसेच, आणि त्या 2 मधनं एक मायनस होणार म्हणजे 1 राहिला, तो लिहायची गरज नाही. सो इथे आपण x⁻n चा फॉर्म्युला वापरला, x⁻n चा फॉर्म्युला वापरला, n x⁻n-1. फक्त एक्सच्या जागी कोण आलंय, एक्सच्या जागी सेक एक्स आलाय, हे लक्षात घ्या, एक्सच्या जागी सेक एक्स आलेला आहे. सो हा 2 आपला x⁻n प्रमाणे पुढे आला, तो लिहिला, सेक एक्स लिहिलं, आणि त्याच्यातनं वरती पॉवरमधनं एक मायनस केल्यावर 1 झाली पॉवर, ती लिहायची गरज पडणार नाही. इनटू पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, कोण, जो कोणी सेकच्या बदली आलेला असतो त्याने. सेकच्या बदली कोण आलाय, सॉरी एक्सच्या बदली कोण आलाय, सेक एक्स आलाय. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे तुमचं सेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण झालं, पण अजून थोडंसं बाकी आहे काम, ते करूया आता. सो देअरफॉर d2y बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 सेक एक्स लिहून घेतला, आणि सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स ते लिहून घेतलं. सो फायनली d2y बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2
सेक एक्स इंटू सेक एक्स झालं सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. सो आपल्याला ज्याची रिक्वायरमेंट होती ना ते आपल्याला मिळवून झालेलं आहे. पण हा आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम काही डबल डेरिव्हेटिव्ह काढा सांगितलेलं नाही, ते आपल्याला लागतंय म्हणून आपण काढला. आपल्याला सांगितलं हे प्रूव्ह करून दाखवा. सो LHSने सुरुवात करूया. कन्सिडरिंग LHS इज इक्वल टू C cos square x into d2y by dx square minus 2y plus 2x. मी फक्त LHSच घेतो. सो इज इक्वल टू हा cos स्क्वेअर एक्स तसाच लिहून घ्यायचा इंटू d2y by dx स्क्वेअरची व्हॅल्यू आपण शोधतोय ती इथे मिळेल बघा, ती टाकूया. दॅट इज 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स हे लिहिलं आपण. मध्ये हे मायनस साईन आहे ते तसंच लिहिलं. 2 वायची किंमत पण आपल्याकडे आहे बघा, इथे आहे. सुरुवातीला त्यानेच दिलंय वाय. ते किती आहे? एक्स प्लस टॅन एक्स. सो ते लिहितो एक्स प्लस टॅन एक्स. आणि हा पुढे प्लस 2x आहे तो तसाच लिहून घेतला. फायनली काय झालं बघा, हा कॉस एक्स आहे, हे सगळे मल्टिप्लाय होत आहेत ना. सो असं लिहितो मी 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स हे लिहून झालं. पुढे हा 2 पण आतमध्ये मल्टिप्लाय करतो. मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x होईल. मायनस 2 इंटू टॅन मल्टिप्लाय केल्यावर मायनस टॅन एक्स होईल. सॉरी मायनस 2 टॅन एक्स होईल. 2 पण मल्टिप्लाय होत आहे. आणि हे प्लस 2x तर आहेतच. तर इथं पहिलंच मला दिसलं की हा मायनस 2x आणि हा 2x उडतोय तर गेला. मग राहिलं काय, तर हे राहिलं. पण त्याच्यामध्ये कॉस स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर हे एकमेकांचे उलट असतात. कॉसचा उलटा सेक, सेकच्या उलटा कॉस, तसंच कॉस स्क्वेअरच्या उलटा सेक स्क्वेअर, सेक स्क्वेअरच्या उलटा कॉस स्क्वेअर. मग हे दोन एकमेकांना कॅन्सल करून उत्तर काय येणार माहिती आहे का? 1. कारण कॉस इंटू सेक 1 असतं, तसंच कॉस स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर 1 असतं. हा इंटू टॅन. आणि ही एक आपली टर्म राहिली आहे मायनस 2 टॅन. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल 2 इंटू 1 काय होतं? 2 टॅन एक्स. आणि हे पण किती आहेत? 2 टॅन एक्स. दोन्ही सेमच आहेत. 2 टॅन एक्स मायनस 2 टॅन एक्स उडाले, 0 आलं. आणि तेच आपलं काय आहे? RHS. प्रूव्ह केलं आपण. LHSने सुरुवात केली आणि RHSला पोहोचलो. पण त्याच्यासाठी आपल्याला ही व्हॅल्यू टाकावी लागली ना. ही व्हॅल्यू फाइंड करणं हे काम वाढतं. हे काम आधी करावं लागतं आणि मग प्रूव्ह दॅट करावं लागतं. इथे आपला हा प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. सो आज आपण थांबू.